नमस्कार. नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला आपले केस एकदम सुंदर, घनदाट, काळे आणि उत्तम असे मुलायम असे केस प्रत्येक व्यक्तीला असावेच असं वाटत असते. केस घनदाट, लांब आणि काळे होण्यासाठी मी आज तुम्हाला 2-3 उपाय सांगणार आहे. अत्यंत साधे सोपे हे उपाय आहेत. त्याच्यामुळे तुमचे केस अतिशय उत्तम होणार आहेत, एकदम तेजस्वी, मुलायम आणि चमकदार बनणार आहेत. चला तर मग आता आपण ते कोणते उपाय आहेत हे पाहूया. आपला पहिला उपाय जो आहे तो म्हणजे लिंबू घ्यायचा आहे, ते कट करायचं आहे आणि त्याच्यामधील जो रस आहे तो सुरुवातीला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो रस आपल्या केसांच्या मुळाशी लावायचा आहे. आंघोळीच्या पूर्वी तो रस आपल्या केसांच्या मुळाशी लावून ठेवायचा आहे आणि 10 मिनिटांनंतर काहीही केसामध्ये न घालता, म्हणजेच शॅम्पू, साबण काहीही न वापरता आपण ते केस धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हा उपाय 1 आठवडा कंटिन्यू रेग्युलर करायचा आहे. याच्यामुळे तुमचे केस नक्कीच एकदम चमकदार आणि शायनी बनणार आहेत. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे काळे तीळ. आपण रोज सकाळी 1 चमचाभर काळे तीळ चावून खायचे आहेत आणि त्याच्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे. याच्याने तुमचे केस अतिशय उत्तम प्रकारे वाढणार आहेत आणि तुमचे केस अतिशय लांब होणार आहेत आणि काळे देखील होणार आहेत. तुम्ही हा उपाय परंतु 45 दिवस करायचा आहे. याच्यामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत. तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे कोरफडीचा गर. जर तुमच्याकडे एलोवेराचं झाड असेल तर तुम्ही त्याचा गर काढून लावू शकता, परंतु तुमच्याकडे जर ते उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारामध्ये सहजासहजी उपलब्ध होणारे एलोवेरा जेल जे भेटत असतं ते तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे. ते तुम्ही केस धुण्याच्या पूर्वी लावायचं आहे. तुम्ही हे एलोवेरा जेल आंघोळीच्या अगोदर लावायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 मिनिटांनंतर हर्बल शॅम्पूच्या मदतीने तुमचे केस स्वच्छ धुवायचे आहेत. परंतु तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस करायचा आहे आणि तो 1 पूर्ण महिनाभर करायचा आहे. याच्यामुळे तुमचे केस अतिशय सुंदर, तेजस्वी आणि मुलायम होणार आहेत, लांबसडक बनणार आहेत. आणि आपला चौथा जो उपाय आहे ते फळांच्या साली देखील आपल्या केसांसाठी अतिशय उत्तम अशा सालींचा वापर करून आपले केस एकदम छान होणार आहेत. त्या साली म्हणजे संत्र्याचं साल. आपण संत्री खाल्ल्यानंतर आपण ते साल टाकून देतो, परंतु टाकून न देता तुम्ही साठवून ठेवा आणि ते साली 1 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित अशा 5 मिनिटे मंद आचेवरती उकळून घ्यायचे आहेत आणि ते उकळल्यानंतर त्या पाण्याने आपले केस धुवायचे आहेत. याच्यामुळे तुमचे केस एकदम सुंदर आणि लांबसडक बनणार आहेत. तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस करायचा आहे. याच्याने तुमच्या केसातील कोंडा कमी होईल, तुमचे केस ड्राय झालेले असतील, तुटत असतील, या सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत आणि तुमचे केस लांब होणार आहेत, काळे होणार आहेत आणि घनदाट देखील होणार आहेत. मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह लवकरच येत आहे. तोपर्यंत नमस्कार.